नमस्कार मंडळी, मी रुचा जोशी माझ्या या पुस्तक वाचन प्रकल्पामध्ये आपलं स्वागत करते. पुस्तकाचं नाव आहे भारतीय बालवैज्ञानिकाची गरुड झेप आणि मी हे पुस्तक लिहिलं होतं मी कॉलेजमध्ये असताना आणि याच्यामध्ये माझी 12वी मध्ये निवड झाली होती भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जपानमध्ये. आणि त्यानंतर आपले आवडते राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याशी जी भेट झाली त्याच्या काही आठवणी मी या पुस्तकात नमूद केल्या आहेत. चला तर मग माझ्याबरोबर वाचूया या पुस्तकाचा पहिला चॅप्टर, पहिला धडा, माझ्या यशाची सुरुवात. निवड झाल्यावर जपान इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन यांच्या निमंत्रणावरून फ्युचर क्रिएशन फेअर अंतर्गत 27 ते 30 ऑगस्ट 2004 या कालावधीत भरलेल्या नवोदित संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी भारताच्या 10 मुलांची निवड झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून मी आणि मुंबईचा कॅन पारडीवाला असे 2 जण होतो. तसेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून निवडली गेलेली इतर मुलं मिळून एकूण 6 मुलं व 4 मुली होतो. सोबत CII म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज व DST म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 3 अधिकारी होते. टोकियोला जाताना असा एकूण 13 जणांचा आमचा चमू ठरलेल्या वेळी दिल्ली विमानतळावर हजर झाला. सामानाच्या 13 ट्रॉलीज विमानतळावर पुढे सरकायला लागल्या. एकदाची लेबल्स लावून सामानाला लगेज रूमची वाट दाखविल्यावर आम्ही मुलं आपली विमानाची वाट धरायला मोकळे झालो. पण अजून सगळे कागदपत्रांचे शिष्टोपचार पूर्ण केल्याशिवाय विमान आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नव्हतं. त्यामुळे आम्ही 10 मुलं, अभिमानाने सांगायचं तर 10 भारतीय मुलं पुढे निघालो. पुढे म्हणजे एका काउंटरपासून दुसऱ्या काउंटरकडे. आमच्यासोबत CIIच्या श्रीमती सीमा गुप्ता, DSTचे डॉक्टर अनुज सिन्हा आणि श्री पांडे हेही पुढे सरकत होते. पण ते सर्व आधी परदेशात जाऊन आल्यामुळे भराभर विविध अर्ज भरत जात होते आणि आम्ही मात्र अडलं तर सिक्युरिटी गार्डची मदत घेत घेत कासवाच्या गतीने सरकत होतो. त्यातच आमच्यातल्या श्रीराम कुमारला आठवलं त्याचा टूथब्रश आईकडेच राहिला आहे ते. पण त्याची आई तर काचेबाहेरच्या रांगेत राहिली. मग पळत जाऊन त्याने नवीन टूथब्रश विकत घेतला. तोपर्यंत जननी प्रीतीला उलटी झाल्यामुळे तिच्याबरोबर आम्हाला सर्वांना थोडीशी विश्रांती घ्यावी लागली. 2 धक्के खाल्ल्यानंतर 3रा धक्का बसू नये अशी प्रार्थना मी व्यक्त करत असताना धक्का मिळालाच. चेकिंग काउंटरवर पासपोर्ट, व्हिसा व संबंधित कागदपत्रे संगणकासमोर बसलेल्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करून मी लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहायला लागले. धीर गंभीर आवाजात त्यांनी अचानक कुठल्याशा कागदपत्रांबद्दल विचारलं. सर्व कागदपत्रे तपासणीकरता त्यांच्याकडेच दिल्यामुळे मी गोंधळले. पुढे तर त्यांनी ॲटम बॉम्बच टाकला. ते म्हणाले, संगणकातील माहितीनुसार तुमचं सामान जाईल टोकियोपर्यंत, पण तुम्ही थायलंड पर्यंतच जाल. शेजारी उभ्या श्रीमती सीमा गुप्ता, ज्यांना मी ही लगेचच सांगितल्यावर त्या फारसे लक्ष न देता म्हणाल्या, बघू पुढे. एक कुबडी पडल्यावर पांगळ्या माणसाला कसं वाटेल तसं मला वाटलं. मग मी पटकन खिशातला दूरध्वनी क्रमांकाचा कागद चाचपला. त्यात आमचं प्रदर्शन जिथे भरणार होतं त्या जपान इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन JII चा दूरध्वनी क्रमांक असल्याची खात्री करून घेतली. जर खरंच आपल्यावर बँकॉकलाच उतरण्याची पाळी आली तर कोणाला दूरध्वनी करून काय काय करायचं ही आखडी मनात केली. पण सुदैवाने पुढे बँकॉकच्या विमानतळावर काही अडचणच आली नाही आणि सामान टोकियोच्या नरिता विमानतळावर सोडवायचं आहे हे कळलं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
त्या धक्का देणाऱ्या अधिकाऱ्यांना सुचवायचं असेल की आमच्या सामानाचा टोकियोपर्यंत अखंड प्रवास असला तरी आमची मात्र ब्रेक जर्नी आहे. तर त्या दिवशी रात्री अशा रीतीने धक्के खात आमचा चमू विमानात बसला आणि 25 ऑगस्टला रात्री 1 वाजता दिल्ली विमानतळावरून IC 857W विमानाद्वारे आम्ही आकाशात झेप घेतली. विमानातील गोष्टींचं कौतुक संपल्यावर आतापर्यंत हवेत असलेले माझे विचार जमिनीवर उतरले. आज मी या टप्प्यावर कशी पोहोचले ते आठवायला लागले. 2 दिवसांपूर्वी मी नांदेडमध्ये होते आणि उद्या मात्र टोकियोत. कालपर्यंत ते पासपोर्टचं टेन्शन, जपानसाठीची निवड मुलाखत, प्रकल्पासाठी विविध प्रयोगशाळांमध्ये मारलेल्या चक्रा, तासनतास संगणकासमोर बसून प्रकल्पाचा अहवाल तयार करणं आणि या सर्वातून मध्येच डोकावणाऱ्या 12वीचा अभ्यास, सगळं माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं. हे तर 12वी मधलं प्रकल्पाचं काम. त्याआधी काय काय केलं बरं आपण? 11वीत, 10वीत, 9वीत नेमका कधी बरं झाला या कामाचा आरंभ? प्रकल्पासाठी आई बाबांचा पाठिंबा. तेव्हा मी 9वीत होते. मेरी क्युरी तिच्यावरचा लेख वाचून झाल्यावर मी हलकेच पुटपुटले. पहा, त्या काळात जर ती एवढं करू शकली तर या काळात आपण का नाही? पण मात्र खरे, मी जे काही करेन ते निस्वार्थीपणे, निरपेक्षतेने आणि नम्रतेने. अशा 3 नंशी दोस्ती केल्यावर मी करण्यासाठी ते काहीतरी शोधायला लागले आणि अचानक एके दिवशी शाळेतून सूचना वाचली. जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेतर्फे विज्ञान मेळावा आयोजित केला जाणार होता. त्यात मुलांनी प्रकल्प सादर करायचे होते. विषय, उपविषय यांची यादी घेऊनच मी घरी परतले. संध्याकाळी नेहमीसारख्या शाळेतल्या घडामोडींविषयी आईबाबांसोबत गप्पा झाल्या. त्यात मी मेळाव्याबद्दल सांगताच दोघांनीही आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. उलट प्रकल्प करण्यासाठी तू रोजचा वेळ ठरवून दे आणि त्या वेळेतच पण न चुकता तू त्याचा रोज पाठपुरावा कर, असा सल्लाही दिला. प्रकल्प जाणून घेताना 8 सप्टेंबर ते 24 नोव्हेंबर एवढाच वेळ होता प्रकल्प करण्यासाठी. 25 तारखेला त्याचं सादरीकरण होतं. मग प्रकल्प म्हणजे नेमकं काय करायचं आहे याची माहिती मिळवायला जिल्हा समन्वयक आणि नंतर ज्या माझ्या बालविज्ञान परिषदेच्या आदरणीय गुरु झाल्या त्या डॉक्टर अष्टपुत्रे बाईंकडे धाड टाकली म्हणण्याचं कारण असं की आधी फोनवर त्यांचा वेळच मागून घेतला नव्हता. हे असं कुणाकडेही जाण्याआधी त्यांचा वेळ मागून घ्यायचा असतो हे 1-2 ठिकाणी चक्कर झाल्यावरच लक्षात आलं. आई सांगायची आधी फोन करून जा म्हणून, पण तेव्हा पटायचं नाही. तर त्या दिवशी अष्टपुत्रे बाई बरोबरच्या भेटीत बरीच माहिती कळली आणि प्रकल्प तडीस न्यायची प्रेरणाही. नांदेड सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी मुलांमध्ये जागरूकता आणण्याचं, विज्ञानाबद्दल रुची निर्माण करण्याचं काम त्यांनीच केलं. विशेष म्हणजे त्यांचा या वयातला उत्साह पाहून मुलांनाच लाज वाटे. सुरुवात प्रकल्पाची. मग माझी टीमसाठी मुली जमवण्याची धडपड सुरू झाली. पहिल्यांदा बऱ्याच जणी हो म्हटल्या, पण प्रत्यक्षात प्रकल्प सुरू केल्यावर त्यातली एकही टिकली नाही. मग आमच्या घराजवळच्याच तिघींसकट प्रकल्प सुरू करायचं ठरवलं. त्यांनी मलाच गटप्रमुख केलं. मग प्रकल्प म्हणजे नेमकं काय हे कळल्यावर आता प्रकल्पासाठी विषय कोणता निवडायचा हा प्रश्न पुढे आला. विषय दिलेल्यांपैकीच एक घ्यायचा होता. शेवटी खूप डोकं खाजवून चिलटांवर प्रकल्प करायचं ठरवलं. चिलटांना फळांचा आणि कचऱ्याचा वास लगेच कसा येतो, त्यांच्या या शक्तीचा काही उपयोग करून घेता येईल का, हे काही प्रश्न आणि चिलट टांगलेल्या वस्तूकडे, उदाहरणार्थ टांगलेला टॉवल इत्यादीकडे आकर्षित होतात, आपल्या डोळ्यात जाण्याचा प्रयत्न करतात वगैरे निरीक्षण. चिलटांविषयी माहिती मिळवताना तर खूप मजा यायची. पहिल्यांदा चिलटांना इंग्रजीत काय म्हणतात तेच माहित नव्हतं.
मग डिक्शनरी आणि एन्सायक्लोपीडिया मधल्या विविध कीटकांचं वर्णन वाचून त्यातल्या त्यात जुळणारं वर्णन मिजेस यांचं होतं. त्यावरून मेज म्हणजे चिलट असं आम्ही निश्चित केलं. एवढं करायलाच आम्हाला 3 दिवस लागले. चिलटांवर अभ्यास. मग पुढे इंटरनेटवर त्याबद्दल माहिती गोळा करणं सुरू झालं. सायबर कॅफेत जाऊन इंटरनेट बघायला लागायचं. त्यासाठी ताशी 10-20 रुपयांचा खर्च कोणी द्यायचा हा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यावरून लक्षात आलं प्रकल्प करायचा म्हणजे खर्च येणारच, म्हणून खर्च सगळ्यांनी वाटून घ्यायचं ठरलं. अशा पद्धतीनं 7-8 दिवस झाल्यावर शाळेतल्या शिक्षकांनी आमची प्रकल्पातली प्रगती विचारली. हा विषय उगाचच निवडला तुम्ही, असा शेरा मारून त्यांनी त्यात पुढे काय काय अडचणी येऊ शकतात हे सांगितले. मी प्रत्येक अडचण कशी सोडवली जाऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, कारण मग दुसरा विषय निवडला तर आमचा 7 दिवसांचा चिलटांवरचा अभ्यास फुकट नसता का गेला. पण मग चिलटाच्या घ्राणेंद्रियांचा अभ्यास कसा करायचा, तसेच त्यांच्या अॅनाटॉमी फिजिओलॉजीचा अभ्यास करायला नांदेडच्या लॅबोरेटरीज सज्ज नाहीत, ही बाब लक्षात आली. शिवाय 9वीतला अभ्यास सोडून दुसऱ्या ठिकाणी केवळ चिलटांचा अभ्यास करणं योग्य नव्हतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींनी आम्हाला दुसरा विषय निवडण्याच्याच मार्गावर नेऊन सोडला. त्यावेळी मला खरंच वाईट वाटले. एव्हाना दुसऱ्या मुलांचा प्रकल्प पुढे गेला असेल, आम्ही मात्र आता पुन्हा नव्याने विषय निवडून मग सुरुवात करणार, म्हणून खंत वाटायला लागली. पण बाबांनी माझा रडवेला चेहरा बघून सांगितलं, एवढंच ना अगं, लोकांवर PhDचा विषय सुद्धा बऱ्याच काळानंतर बदलण्याची वेळ येते. मग त्यांना किती त्रास होत असेल, आणि भरपूर वेळ अजून हातात आहे की अजून. शिवाय केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, तो केव्हा ना केव्हा तरी उपयोगी पडतोच. उद्या जर वर्गात कोणी चिलटांवर खोटी माहिती द्यायला लागला तर तू उघडकीस आणू शकतेस. उलट इतरांना प्रकल्प करताना एकाच विषयाची माहिती कळली असेल, तुम्हाला मात्र एकच प्रकल्प करताना 2 विषयांवर माहिती मिळालेली असेल. तेव्हा नव्या उत्साहाने नव्या विषयावर काम करा. जोमाने कामाला सुरुवात. एवढा पाठिंबा मिळाल्यावर खंत कोणाला वाटत राहील. आम्ही नव्या जोमानं कामाला लागलो. विषय निवडला, मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया इन स्कूल गोईंग चिल्ड्रन. मग त्यावर माहिती गोळा करणे सुरू झालं. दरम्यान आम्ही आमच्या कॉलनीत राहणारे प्राध्यापक सोमण यांचा सल्लाही घेत होतो. प्रकल्पाचं शीर्षक पाहून त्यांनी विचारलं, जगभरातल्या चष्मा असलेल्या स्कूल गोईंग चिल्ड्रनचा अभ्यास करणार आहात का तुम्ही. तेव्हा प्रकल्प जिथे करायचा त्या जागेचं आणि ज्यांच्यावर करायचा त्या मुलांच्या वयोगटाचं महत्त्व लक्षात आलं. मग शीर्षक स्टडी ऑफ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया इन स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ नांदेड, एज ग्रुप 12 to 14 years असं केलं. या विषयावर काम करताना पण खूप मजा आली, अनुभव मिळाले. अडचणीतून रस्ता काढून प्रकल्प पुढे कसा न्यायचा हे कळालं. महत्वाचं म्हणजे 10वीच्या अभ्यासक्रमातील दृष्टीदोषांवरचा धडा 9वीतच कळाला. प्रकल्पाच्या एखाद्या कामासाठी कधी खूप पायपीट करावी लागेल. एकदा असंच झालं. चष्मा असलेल्या मुलांसाठी आम्ही प्रश्नावली तयार केली होती. तब्बल 35 प्रश्न विचारले होते त्यात. आता 200-250 मुलांचं सर्वेक्षण करायचं म्हणजे प्रश्नावलीच्या तेवढ्या प्रती तरी पाहिजेत. त्या प्रिंट करायचं ठरलं. पण प्रिंटिंग मशीनवाल्याकडे गेलो तर त्यानं सांगितलेला भाव आणि आमच्या हातातले पैसे यांचं गणित बसत नव्हतं. तसंच तंगडत परत आलो. आमचा ओशाळलेला चेहरा पाहून बाबांनी सुचवलं, तुम्ही स्पॉन्सर का नाही शोधत. खरंच की, कदाचित मार्ग निघूही शकेल या नवीन आशेने आम्ही उजळलो. मग स्पॉन्सरच्या शोधात आम्ही निघालो. चौघे 4 दिशांना. कापड दुकानापासून चष्मा विक्रेत्यापर्यंत भटकून चौघेही हात हलवत परत आलो. पण आता प्रश्नावली छापून व्हायचा मुहूर्त यायला बरेच दिवस लागणार असं वाटत असताना ग्रुपमधील मुलं घरून आपणहून थोडी रक्कम घेऊन आली. अर्थात त्यावेळी त्यांचा उत्साह खूपच चांगला होता. पण पुढे जशी परीक्षा जवळ येईल
तशी त्यांची प्रकल्पातली इन्व्हॉल्वमेंट शून्य होऊन बसे. परीक्षा झाल्यावर मुलांनी भरून दिलेली प्रश्नावलीतील माहिती संगणकात भरण्याचं ठरलं होतं. पण परीक्षा झाल्यावर एक एक जण मध्येच 10 दिवस गायब. सुट्टीला गावाकडे हो. मग माझी जाम चिडचिड होईल. पण मग गटप्रमुख या नात्याने समजून घेऊन पुढे जावं लागेल. गटप्रमुख शब्दाचा खरा अर्थ तेव्हा समजला. प्रश्नावली बनवायच्या आधी आम्ही भरपूर लोकांना भेटलो. डोळ्यांचे डॉक्टर, आहार तज्ज्ञ, पालक आणि मुख्य म्हणजे स्टॅटिस्टिशियन्स. हो, कारण बाकीच्या लोकांसमवेत चर्चेतून प्रश्नावलीतल्या प्रश्नांची संख्या वाढतच असे, पण ती कमी करा असा मोलाचा सल्ला देणारे स्टॅटिस्टिशियन्स जाधव आणि कुलकर्णी सरच. मोलाचा म्हणण्याचं कारण म्हणजे कमी कमी करीत सुद्धा आम्ही प्रश्नांची संख्या 35 पर्यंत ठेवली आणि नंतर सर्वेक्षणात 8 शाळांतल्या 224 मुलांनी दिलेल्या त्या एकूण 7,840 उत्तरातून काही निष्कर्ष काढताना माझी चांगलीच तारांबळ उडाली. ती उत्तरं संगणकाला भरवून त्याचे विश्लेषण करण्यासाठी एक स्टॅटिस्टिक सॉफ्टवेअर वापरणं शिकायला पाहिजे होतं. आता ते कोण शिकवणार? शिकवणारे कोणी नसल्याने मी सहज सॉफ्टवेअर मधील हेल्प या पर्यायावर क्लिक केलं आणि वाचून ते वापरता येतं का हे पाहायला लागले. जमलं की हो. म्हणजे थोडं डोकं वापरलं तर आपलं काम अडत नाही हे कळलं. मुलांनी प्रश्नावलीत दिलेली उत्तरं संगणकात भरताना काही मुलांची गंमतच वाटे. आम्ही प्रश्नावलीत एक प्रश्न असा विचारला होता, कॉन्टॅक्ट लेन्स वापरता का? आणि त्या प्रश्नाच्या पुढेच दुसरा प्रश्न असा होता, कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्रास होतो का? अर्थात हा प्रश्न लेन्स वापरण्यासाठीचा होता. पण काही मुलांनी वरच्या प्रश्नाचं उत्तर नाही व खालच्या प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं होतं. तेव्हा लेन्स न वापरता यांना तिचा त्रास कसा होतो याचं आम्हाला हसू आलं. त्यांनी ही उत्तरं निष्काळजीपणे दिली असतील तर संगणकात त्यांची उत्तर काय भरायची असा आम्हाला प्रश्न पडला. त्यावर सोमण सरांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन दिलं. ते म्हणाले, तोच मुलगा चुकला कशावरून? कदाचित असंही झालं असेल, कॉन्टॅक्ट लेन्सचा त्रास होतो म्हणून तो ती वापरत नसेल. एखाद्या गोष्टीकडे किती दृष्टिकोनातून किती बाजूनी पाहावं लागतं हे तेव्हा कळालं. प्रकल्पाचा फायनल रिपोर्ट. अशा अनेक अनुभवातून प्रकल्प खुलत गेला. आता प्रकल्प सादरीकरणाची तारीख जवळ येत चालली होती. अजून आम्हाला आराखड्यानुसार रिपोर्ट लिहायचा होता आणि पोस्टर्स तयार करायची होती. पुन्हा कामाची वाटणी झाली. संगणक असल्यामुळे रिपोर्ट लिहायचं काम माझ्याकडे, पोस्टर्स बनवायचं काम ग्रुप मेंबर्सकडे. त्यामुळे समांतर काम चालू राहिले. रिपोर्ट लिहून टाईप करताना खूप काळजी घ्यावी लागली. कुठेही अनावश्यक शब्द येता कामा नये इत्यादी करताना कधी कधी रात्री 1 पण वाजायचा. असं करीत 12 दिवसात रिपोर्ट टाईप करून झाला. तो वाचून बाबांनी त्यातल्या चुका दाखवल्या की पुन्हा दुरुस्ती असं करत फायनल रिपोर्ट तयार झाला. मुलींनी पोस्टर्स सुद्धा एकीकडे छान तयार केली होती. मग मी ट्रान्सपरन्सीज कडे वळले. 4 ट्रान्सपरन्सीज तयार केल्या उद्याच्या सादरीकरणासाठी. आधी वाटायचे 7 ते 8 मिनिटे एवढ्या मोठ्या वेळेत काय बोलणार आपण प्रकल्पावर. पण नंतर अख्खा प्रकल्प समजून सांगायला 8 मिनिटं थोडी वाटू लागली. राज्यस्तरीय परिषदेसाठी प्रकल्पाची निवड. उद्या आमचं सादरीकरण. सगळी जय्यत तयारी झाली आहे, तरी थोडीशी धाकधूक वाटते. जिल्हास्तरीयला निवड झाली तर राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद यवतमाळला होणार आहे असं बाई म्हणत होत्या. आपली होईल का निवड त्यात? असा विचार करतच झोप लागली. दुसऱ्या दिवशी आम्ही जिंकलो. राज्यस्तरीय परिषदेसाठी प्रकल्प निवडला गेला. गटप्रमुख म्हणून पुढील सादरीकरणासाठी माझी निवड झाली. पण ग्रुप मेंबर्सना यायला मिळणार नाही म्हणून मी दुःखी झालो. त्यांच्यापेक्षा माझाच चेहरा पडला असणार. त्यामुळे घरी परतताना गॅलरीत वाट बघत थांबलेली आई
माननीय अटल बिहारीजींची कविता म्हणून दाखवायला लागली. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिले यह भी सही वह भी सही. तेव्हा कुठे सर्वांनी जल्लोष करून तिला गुड न्यूज सांगितली. राज्यस्तरीय परिषदेसाठी यवतमाळला. पुढे राज्यस्तरीयला ग्रुप मेंबर्सना परिषदेत सहभागी होता येतं, फक्त सादरीकरणात सर्वांना भाग घेता येत नाही असं कळलं. मग आम्ही आणखीनच आनंदलो. आणखी थोड्या तयारीनिशी राज्यस्तरीय परिषदेसाठी आम्ही सर्वजण यवतमाळला रवाना झालो. थोड्या तयारीनिशी, पण तयारी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालली होती. इतकी की बाइंडिंगला टाकलेला नवा रिपोर्ट बाबांनी माझ्या हातात आणून दिला तेव्हा बस स्टॉपवर आम्ही कंडक्टरला 5 मिनिटे बस थांबवायची विनंती करत होतो. तयारी चांगली असल्यामुळे राज्यस्तरीयला विचारलेले प्रश्न अवघड वाटले नाहीत. सादरीकरणालाही सर्वात जास्त टाळ्या मिळाल्या. त्यातही चुकून मी पुढची एक ट्रान्सपरन्सी आधीच दाखवली, पण बोलताना न अडखळल्याने कुणाच्या ते लक्षात आलं नसावं. पुन्हा यश पदरात. राज्यस्तरीय विज्ञान परिषदेचा निकाल जाहीर झाला. पुन्हा एकदा यश मिळालं. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, जी पुण्याला 27 ते 31 डिसेंबर 2002 या काळात आयोजित होणार होती, त्यात प्रकल्पाची निवड झाली. पुण्यातील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत बरेच शिकायला मिळाले. MIT कॉलेज कॅम्पसमध्ये परिषद आयोजित केली होती. देशभरातून 700 प्रकल्प आले होते. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी आम्ही 10 मुलं होतो. राज्य समन्वयक दिघे सरांची ओळखही तिथेच झाली. सोबत अष्टपुत्रे बाई आल्या होत्या. मी त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारायचे. इतर राज्यांचे प्रकल्प कसे वाटले, त्यांच्यात काय चांगलं होतं, अशी चर्चा आम्ही करायचो. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद म्हणजे अद्भुत जगच. या राष्ट्रीय परिषदेत एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला होता. त्यावेळी प्रत्येक राज्याच्या वेशभूषांची झलक पाहायला मिळाली. डोळे वेगळे असणाऱ्या आसामी स्पर्धकांबरोबर बोलताना खूप गंमत वाटायची. सांस्कृतिक कार्यक्रमात मी आणि एका मुलीने गीत सादर केलं होतं. साडी सावरत तिला चालताना पाहून मलाच चिंता वाटायची, सुटली बिटली तर हिल्स मध्ये अडकून. गाणं म्हणताना पचका व्हायचा. हो, कारण मी लहान असताना एका नाटकात भोपळ्याचं काम केलं होतं आणि स्टेजवर अचानक तो भोपळ्याचा पुठ्ठा सुटला तेव्हा एका हाताने त्याची दोरी धरून ठेवून संवाद म्हणताना काय कष्ट पडतात ते मला माहित होतं. पण काहीही म्हणा, ही राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद म्हणजे मला एक विज्ञानाचं अद्भुत जगच वाटलं. म्हणूनच अशा परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळावी असं मला वाटतं. आता त्यासाठी निवड होणं जरी आपल्या हातात नसलं तरी प्रकल्प करणं तरी आपल्या हातात आहे. स्वप्न वैज्ञानिक होण्याचं. माझं वैज्ञानिक होण्याचं ध्येय मी इथेच निश्चित केलं. आतापर्यंत सगळीच क्षेत्र आवडायची. पहिली दुसरीत पायलट हा शब्द म्हणायला मजा वाटायची म्हणून पायलट व्हायचं होतं. नंतर नाटकात काम करायला जमू लागल्यावर अभिनय क्षेत्रात जाऊया असं वाटायचं. 7वी 8वीत बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला मिळाल्यावर खेळाडू व्हावंसं वाटे. 8वीत नासाने आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत मंगळावर निबंध लिहिल्यावर ॲस्ट्रॉनॉमीत काम करायचं ठरवलं. पण इथे डॉक्टर जयंत नारळीकरांचं भाषण ऐकलं आणि शास्त्रज्ञांची घटती संख्या निदर्शनास आणून त्यांनी जे आम्हाला आवाहन केलं होतं ते पेलायचं ठरवलं. आपण शास्त्रज्ञच व्हायचं. फालतू गोष्टींचा विचार करून डोक्याला गंज चढवण्यापेक्षा नेहमी वैज्ञानिक दृष्ट्याच विचार करायचा. आपल्या पृथ्वीला विज्ञानाद्वारे आणखी सुंदर बनवायची. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही असं ठरवून टाकलं. डॉक्टर जयंत नारळीकरांसारखे इतरही अनेक मोठे शास्त्रज्ञ परिषदेत आले होते. त्या सर्वांकडून काही ना काही शिकायला मिळालं. शिवाय पहिल्या दिवशी मार्चिंग करताना आदरणीय डॉक्टर कलाम यांना सॅल्यूटही करता आला. डॉक्टर माशेलकर, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर विजय भटकर,
प्रोफेसर यशपाल या सर्वांनी नटलेली ही परिषद बजावून सांगत होती, पुढच्या वर्षी नक्की यायचं हा.